नमस्कार सखी सोबती या आपल्या भक्तिमय चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे। श्रावण महिना म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि स्वामींच्या कृपेचा महिना। या महिन्यात जर आपण स्वामी समर्थांचे 4 गुरुवार मनापासून केले तर तुमच्या जीवनातील अनेक अडचणी दूर होतात, मनोकामना पूर्ण होतात आणि घरामध्ये सुख शांती नांदते। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वामींचे 4 गुरुवार कसे करायचे, कोणते नियम पाळायचे आणि कोणता सोपा उपाय केल्याने स्वामी लवकर प्रसन्न होतात। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी एक खूप प्रभावी उपाय सांगणार आहे। श्रावण महिना हा भगवान शिव आणि दत्तगुरूंचा अत्यंत प्रिय महिना मानला जातो। या काळात केलेली पूजा, जप, सेवा याचे फळ अनेक पटींनी वाढते। स्वामी समर्थ हे दत्तावतार असल्यामुळे या महिन्यात त्यांची सेवा केली तर लवकर अनुभव येतो। गुरुवारी कोट्यावधी स्वामी भक्त स्वामींची सेवा करत असतात। श्रावणातील गुरुवारी केलेली स्वामींची सेवा, पूजन, नामस्मरण, उपासना विशेष मानली जाते। या श्रावण महिन्यामध्ये 4 गुरुवार येतात। या सगळ्या गुरुवारी शक्यतो एकसारखी स्वामी सेवा करावी। अनेकदा आपल्याला धाकधकीच्या जीवनामध्ये हे सगळी सेवा करणे शक्य होत नाही, तर अशा वेळी जितकी शक्य असेल तितकी सेवा आपण करावी। या काळात स्वामींचे नामस्मरण, मंत्राचे जप, त्याचप्रमाणे स्तोत्राचे पठण किंवा श्रवण करावे। एक म्हणजे घरच्या घरी स्वामींचे विशेष पूजन करावे। स्वामींची पूजा करत असताना आवर्जून पिवळ्या रंगाच्या फुलांचा समावेश करावा। त्याचप्रमाणे पिवळ्या रंगाचे पेढे, मिठाई स्वामींना अर्पण करावी आणि प्रसाद म्हणून वाटावी। तिसरे म्हणजे स्वामींचा सर्वात प्रभावी तारक मंत्र, स्वामींच्या अन्य मंत्राचा जप करावा। त्याचप्रमाणे स्वामींचे श्लोक, स्तोत्र पठण याचे पठण करावे। शक्य असेल तर एक जपमाळ म्हणजे 108 वेळा तारक मंत्राचा जप करावा। स्वामींच्या मठात जाऊन दर्शन घ्यावे। याशिवाय शक्य असेल तर सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस स्वामींची आरती करावी। सकाळी शक्य झाली नाही तर तिन्ही सांजेला दिवेलागणीला प्रदोषकाळी स्वामींची आरती करावी। या गोष्टी करणार असल्याचा संकल्प घ्यावा। संकल्पपूर्ती झाली की स्वामींचे मनापासून आभार मानावेत। त्याचप्रमाणे श्रावण गुरुवारी शक्य असेल तर स्वामी चरित्र सारामृत, गुरुलीला अमृत याचे पारायण करावे। यातील नियम आणि पारायण पद्धती यांचा न चुकता अवलंब करावा। ही सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करावी। अगदीच तुम्हाला काही जमले नाही तर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा म्हणजेच एक माळ जप करावा। यथाशक्ती जप करावा। यामुळे तुम्हाला नक्की स्वामी प्रसन्न होतील। मनापासून सेवा करावी, सेवेत खंड पडू देऊ नये। त्याचप्रमाणे स्वामींवर अपार श्रद्धा आणि दृढ विश्वास ठेवावा। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामींचे कालातील अभयवचन असून अशक्यही शक्य करतील स्वामी, ही भाविकांची अतूट श्रद्धा आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामींचे 4 गुरुवारचे व्रत कसे करावे ते पाहूया। पहिला गुरुवार, या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करा, स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावा आणि फुले अर्पण करा आणि ओम श्री स्वामी समर्थ हा मंत्र 108 वेळा म्हणा। दुसरा गुरुवार, या दिवशी स्वामींची विधिवत पूजा करून झाल्यानंतर स्वामींचं नामस्मरण करा, गोडाचा नैवेद्य दाखवा। तिसरा गुरुवार, या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करा किंवा एखाद्या महिलेला हळदी कुंकू द्या। यानंतरचा शेवटचा आणि चौथा गुरुवार हा खूप महत्त्वाचा आहे। या दिवशी आपल्याला स्वामींची विशेष पूजा करायची आहे। स्वामींना नारळ अर्पण करा आणि मनोकामना सांगा। हे 4 गुरुवार करत असताना आपल्याला काही नियमसुद्धा पाळायचे आहेत। या दिवशी शक्य असेल तर उपवास करा, नकारात्मक विचार टाळा आणि खोटं बोलू नका। दररोज स्वामींचं नामस्मरण करा। हे नियम पाळले तर व्रत अधिक प्रभावी ठरते। प्रत्येक गुरुवारी एक छोटासा उपाय करा। प्रत्येक गुरुवारी तुळशीला पाणी घाला, स्वामींसमोर 11 वेळा श्री स्वामी समर्थ म्हणा आणि मनातील इच्छा शांतपणे सांगा। हा उपाय खूप शक्तिशाली आहे, अनेकांना याचा अनुभव आला आहे। हे गुरुवार करत असताना अनुभव आणि श्रद्धा खूप महत्त्वाची आहे। स्वामींवर विश्वास ठेवा, त्यांच्यावर श्रद्धा ठेवा, ते नेहमी आपल्या पाठीशी असतात। स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे।
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि आपल्या सखी सोबती चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.